आता तुम्हाला कुणबीची आठवण का पडली? पूर्वी तुम्हाला कुणबी पाहिजेत नाही ना, तर आम्ही संपूर्ण हा हाणून पाडणारच आहोत. आमच्यात भांडणं लावायचं बघतोय, प्रत्येकाच्या जातीभेद करायचं सरकार काम करतोय. ते का मराठ्यामध्ये बऱ्याच काही जाती आहेत, पण हा कुणबी आमचा हा एकच आहे. आमच्या ताटात जे दिलेलं आहे तेच तुम्ही आमच्याकडे खेचून घेताय ना. कुणबी समाज हा आमचा फार गरीब कुणबी समाज आहे, जो पालघर, रायगड, ठाणा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हा कोकण पट्ट्यामध्ये संपूर्ण कुणबी समाज हा पडलेला आहे. आणि हा पूर्वीपारपासून शेतीवाडी करणारा समाज आहे. हा हल्लीच्या आता या आमच्या कुणबी समाजालासुद्धा, आम्ही कुणबीमध्ये असूनसुद्धा आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी सरकारच्या दारी भयंकर खेटा मारल्या. आणि आत्ता ह्या जरांगे पाटलांनी जे काही मराठा संघटना जी केली आणि त्याला सरकार जो बळी पडलेला आहे, आणि आम्ही कुणबी समाजामधले असून आम्हाला त्याचं बेनिफिट मिळत नाही. आणि जे मराठा समाज आहे किंवा इतर समाजाला सरकारने ज्या गॅजेट हैदराबाद गॅजेटच्याप्रमाणे त्यांनी जे आरक्षण दिलेलं आहे, ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि हे आम्ही सर्व कुणबी समाज 5-7 जिल्ह्यामध्ये जे आहोत ते आम्ही संपूर्ण हा हाणून पाडणारच आहोत. तर काही आठवड्यापूर्वी जरांगे पाटलांचं इकडे जेव्हा आंदोलन झालं होतं, मी पण आलो होतं, लोकांशी बोललो होतं. मराठा समाज जे इकडे जमले होते त्यांच्याप्रमाणे कुणबी आणि मराठी एकच समाज आहे असं नाही आहे. कुणबी वेगळा आहे, कुणबी मराठा वेगळा आहे, ते वेगळं आहे. आता तुम्हाला कुणबीची आठवण का पडली? पूर्वी तुम्हाला कुणबी पाहिजेत नाही ना, मग आता तुम्हाला का पाहिजे की त्यांना आरक्षण मिळालं नाही किंवा काही नाही. सरकारकडे त्यांनी आरक्षण मागितलं, आमची काही त्याच्यामध्ये ना नाही आहे. सरकारने त्यांना आरक्षण पण दिलेलं आहे 15%, त्यांनी 20% करून घ्यावं. आमची कुठे ना आहे, पण आमच्या पोटाला तर त्यांनी कशाला करता खेचायला पाहिजे. सरकारने हे देताच कामा नाही मुळात. म्हणजे त्यांचं बोलणं असं होतं की संविधानमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच असं तरतूद केलेलं होतं की ओबीसी कोटामधून त्यांना आरक्षण मिळत होतं, पण काही कारणांमुळे त्यांनी नकारले होते, मराठ्यांनी नकारले होते ते आरक्षण. आता त्यांना ते पाहिजे. आता ते त्यांचा तो त्यावेळचा दोष आहे. आता ते कुठले बेसोती मागतात? मग ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या घटना तयार केला, ज्यावेळेला ह्या प्रत्येकाला समाजामार्फत म्हणजे जे जे आरक्षण दिलं गेलं त्यावेळेला त्यांनी घ्यायला पाहिजे होतं ना. आज तुम्ही आमच्या ताटात जे दिलेलं आहे तेच तुम्ही आमच्याकडे खेचून घेताय ना. त्यांच्याप्रमाणे त्यांचं मराठा समाज पण आता मागास झाला असेल म्हणा, पण आम्ही पूर्वीपारपासून आहोत ना. आजपर्यंत आम्ही शेतीवाडी करूनच सगळे मंडळी आहोत. इथं आमचा धंदा व्यवसाय मूळ आहे शेती करणं. कुणबी म्हणजे शेतकरी संघ हे जे आहे हे आम्ही करतोय ना. मग आजपर्यंत आमचा मुळं बाळं, आमची लेकरं बाळं ह्यांना आरक्षण कुठे मिळाले? कुठे आरक्षण का सरकारने फायदा दिला आहे? मग त्याच्यासाठी आम्ही हा अलगार जो केलेला आहे की तुम्ही जर का त्यांना एवढं म्हणजे आमच्या पोटातलं काढून त्यांना देत आहे तर आमचा त्याला विरोध आहे. आम्ही नाही होऊन देणार. हे साहेब, माझी एकच विनंती आहे. मला आता काय म्हणजे मराठा समाजाचे जरांगे पाटीलमध्ये ते मेन आहेत, पण त्यांना आमची एकच कुणबी समाजाची आणि ओबीसीची म्हणजे सांगणं आहे की परत आम्हाला कुणबी समाजाला यायला करू नका, नाही तर याच्या पुढे परिणाम वेगळे होते. बस माझा एवढं. त्यांचं काही असे सरकारला इशारा देतो आम्ही. सरकारला इशारा देतो की हे जे तुम्ही जे काही GR जो हैदराबाद गॅजेटद्वारे जे आलेले आहे हा ताबडतोब रद्द करा. ह्याच्यासाठी आम्ही सगळे कुणबी समाज आज एकत्र जमलेलो आहोत. आमच्या ह्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य करायला पाहिजे, नाहीतर सरकारला आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी आमची संघटना आहे. जरांगे पाटील आता काय आंदोलन करतात, काय करतात, त्याच्यामुळं आम्ही कुणबी समाजाने एकच ठरवलं की आमचा पण काहीतरी ताकद असं ना कुणबी समाजाची की नाही. त्यामुळं आम्ही आमचा जो निर्णय आहे आमच्यातला का आम्ही म्हणजे काढून देणार नाही. ज्या सरकार द्यायचं असेल त्यांनी कुठलाही द्यावा. सरांना पण मी हेच विचारलो की जेव्हा मराठा आंदोलक इकडे आले होते त्यांचं बोलणं असं होतं की कुणबी समाज आणि मराठा समाज एकच आहे. तुमचं काय म्हणणं? कुणबी समाज आणि मराठा समाज एक नाही. का मराठ्यामध्ये बऱ्याच काही जाती आहेत, पण हा कुणबी आमचा हा एकच आहे. त्याच्यामुळं मराठी काय 52 कुले आहे, 96 कुले अशा बऱ्याच त्यांच्या त्या मराठ्यामध्ये जाती आहेत. तसा आमच्या कुणबी समाजामध्ये तसं काय नाही. आम्ही एक मागवी कुणबी म्हणजे कुणबीच. आणि कष्टकरी शेतकरी नांगर धरणार, लावणी करणार, सगळं काही अगदी आनंदाने करणार आणि आनंदाने खाणार. कुणाच्या ह्याच्यावर जगणारा हा कुणबी नाही.
शेतकरी खोत लोक जी होती त्यांच्या जागा जमिन्या करून कुणबी आपलं पोट भरायचा. त्यांना जे ठरल्याप्रमाणे जो काय असेल त्यांचा वाटा आम्ही त्यांना द्यायचो त्यावेळेला. आणि नंतरच्या कायद्यामध्ये राहील त्याचं घर कसेल त्याची जमीन हा कायदा काढल्याच्या नंतर त्या जमिनी कुणब्यांच्या नावावर व्हायला पाहिजे होत्या, त्या झाल्या गेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे त्यासुद्धा जमिनी आता ते जे आमच्या अंगाखाली आहे ते आमच्या नावावर करायला पाहिजे सरकारनी. ते करत नाही अजून. ते करायला पाहिजे. हां, जी आता मस्कर समिती आहे किंवा इतर ज्या आमच्या समित्यांनी जो अभ्यास केलेला आहे त्याचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांनी ते सरकार दरबारी मांडलेला आहे. त्याचा प्रश्न सोडवला पाहिजे सरकारनी. ते सरकारने सोडवल्याशिवाय होणार नाही आहे. सरकार हा आमच्यात भांडणं लावायचं बघतोय, प्रत्येकाच्या जातीभेद करायचं सरकार काम करतोय. ते आता आम्हाला एवढी वेळ आलीच नसती ना, आमच्यातच जर दिलं नसतं, आमच्या ताटातलं दिलं नसतं तर आम्हाला हे कशाला करायची गरज होती.